विधान परिषदेची निवडणुकीच्या आता मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत आणि काँग्रेसच्या आमदारांची त्यातच बैठक आहे। मुंबईतल्या हॉटेल कॉन्टिनेंटल मध्ये ही बैठक सुरू झाली आहे। प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या उमेदवार असून त्यांच्यासाठी काँग्रेसने 27 किंवा 28 आमदारांची मतं राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलाय। तर तिकडे उद्धव ठाकरे गटाला काँग्रेसच्या काही मतांची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस स्वतःसाठी 24 मतं ठेवू शकते किंवा तशी ठेवावी असा ठाकरे गटाचा आग्रह आहे। त्यामुळे मतांच्या कोट्यावरनं ठाकरे आणि काँग्रेसमध्ये मतमतांतर आहेत आणि नेमक्या याच पार्श्वभूमीवर सध्या उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्यासह उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षाचे सगळे बडे नेते काँग्रेसच्या बैठकीला पोहोचलेले आहेत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। अक्षय, अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच्या आधी ह्या बैठका काय सुचवतात नेमका? सौरभ, नक्कीच आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडनं एक अधिकचा उमेदवार देऊन ही लढत जी आहे विधान परिषदेची ही चुरशीची करण्यात आली आणि यासाठी मतांची जुळवाजुळव केली जाते आहे। सगळ्यात महत्त्वाचं, काँग्रेसची आज इंटरकॉन्टिनेंटल या हॉटेलमध्ये बैठक होती। प्रज्ञा सातव ज्या काँग्रेसच्या विधान परिषदेच्या उमेदवार आहे यांच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। काँग्रेसचा आपण जर बघितलं तर कोटा पूर्ण करून 13 मतं उरतात, मात्र प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाने पाठिंबा दिला, तर दुसरीकडे ऐनवेळी मिलिंद नार्वेकर, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळं आता प्रिफरन्स कशा पद्धतीचं असावं या सगळ्यासाठी आणि मतांच्या जुळवाजुळवीसाठी महाविकास आघाडीमध्ये एक बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। आता काँग्रेसची बैठक ही इंटरकॉन्टिनेंटलमध्ये जी सुरू आहे ती काँग्रेसची म्हणता येणार नाही सौरभ, ती आता त्या बैठकीचं रूपांतर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये झालेलं आहे। कारण उद्धव ठाकरे असतील, यासोबतच स्वतः मिलिंद नार्वेकर आहेत, अनिल देसाई आहेत, ही सगळी महत्त्वाची जी नेते आहेत शिवसेनेचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्वतः जयंत पाटील जे शेकापचे उमेदवार आहेत विधान परिषदेचे ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। तिन्ही उमेदवार आतमध्ये आहेत आणि प्रिफरन्स कशा पद्धतीचं असावं याची मागणी विविध पक्षांकडनं केली जाते। काँग्रेसने आपला कोटा पूर्ण केल्यानंतर 24 मतं आपल्या उमेदवाराला दिल्यानंतर उरलेली 13 मतं ही मिलिंद नार्वेकर यांना द्यावी, पहिल्या पसंतीची 13 मतं द्यावी आणि जे काँग्रेसची 24 मतं असतील त्याचा दुसरा पसंतीक्रम हा देखील मिलिंद नार्वेकर यांनाच द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेनेची आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे आणि त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे काँग्रेसच्या बैठकीत आलेले आहेत। नेमकं उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आमदारांसमोर मताची मागणी केली जाते आहे। तर महाविकास आघाडीत कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होऊ नये, कुठलंही नुकसान होऊ नये यासाठी तर अक्षय, आपण बघतोय काही तांत्रिक कारणामुळे आपल्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आपण बघतोय की ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीवरच उद्याचं भविष्य ठरणार आहे। उद्या नेमकी कोणाच्या पारड्यात मतं जातात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।